व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम टू एरो कम्प्युटर अकॅडमी. सो सेकंड इयर मधल्या फर्स्ट सेमिस्टर मध्ये ज्या 4 ब्रँचेस आहेत कोणत्या कोणत्या, एक म्हणजे आपली कम्प्युटर इंजिनिअरिंग सीओ, त्याच्यानंतर अजून एक आहे सीएम, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो ईजे आणि त्याचबरोबर आयएस, याच्यानंतर अजून आयटी सुद्धा. तर या 4 ब्रँचेससाठी जो एक कॉमन सब्जेक्ट आहे, कॉमन सब्जेक्टचं नाव आहे आपल्या डिजिटल टेक्निक्स. आणि ह्या डिजिटल टेक्निक नावाच्या सब्जेक्टला आपण आजपासून काय करतोय, सुरुवात करतोय. आजपासून आपण ऍक्च्युअल आपल्याला सिलेबस स्टार्ट करायचा आहे. ऑलरेडी आपण काल या सब्जेक्टचं टार्गेट फिक्स केलंय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की डिजिटल टेक्निक्स हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. जर तुम्हाला प्रॉपर कन्सेप्ट कळले तर ह्या सब्जेक्टमध्ये आपल्याला 70 आउट ऑफ 70 मार्क्स हे पाडता येतील म्हणजे येतील. सो हा असा सब्जेक्ट आहे की जो आपला स्कोरिंग सब्जेक्ट आहे. म्हणजे बाकीच्या सब्जेक्टमध्ये तरी थोडीफार थेअरी आहे, जसं की ओओपी झाला, डीएसयू झाला, डीएमएस झाला कम्प्युटरसाठी. तसा डीटी हा सब्जेक्ट मात्र कसा आहे, प्रॉब्लेमचा सब्जेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये बरेचसे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिक्स सारखा, जसं आपण M1 M2 मध्ये बघितलं होतं की जर तुम्हाला एकदा टेक्निक कळलं तर त्या प्रॉब्लेमला तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील. त्याच पद्धतीने खूप कमी अमाऊंट मध्ये थेरी आहे. म्हणजे जर आपण बघितलं 10 ते 20% फक्त याच्यामध्ये थेरी आहे, बाकी सगळे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम असतील, त्याच्यानंतर मग सर्किट आहेत, त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये सर्किट डायग्राम वेगवेगळे गेट बघायचे. अँड गेट असेल, ऑर गेट आहे, नॅन्ड गेट, नॉर गेट, एक्सऑर गेट, हे सगळे गेट आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये सिक्वेन्शियल सर्किट आणि कॉम्बिनेशनल सर्किट हे जसं सांगितलं मी. मग त्याच्यामध्ये पुढे झालं हाफ ऍडर आहे, फुल ऍडर, सबट्रॅक्टर, बीसीडी ऍडर, मल्टीप्लेक्सर, डीमल्टीप्लेक्सर, फ्लिप फ्लॉप, काउंटर, रजिस्टर, असे बरेचसे टॉपिक आपल्याला सगळ्यात कशात बघायचे, डीटी मध्ये. म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही जर असं अज्युम केलं मॅथ आणि सी असे 2 सब्जेक्ट आहेत, दोन्ही सब्जेक्टचा जेवढा सिलेबस नव्हता एवढा सगळा मोठा सिलेबस कशाचा आहे, आपला डीटीचा. पण ह्या सब्जेक्टचं एक महत्व आहे बाळांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आला आणि जर समजा तुम्ही पहिल्यापासून याच्याकडे लक्ष दिलं तर यासारखा दुसरा सोपा सब्जेक्ट नाही. म्हणजे 2 प्रकारचे स्टुडंट भेटतात बघा. थर्ड इयरला गेल्यानंतर डीटी हा सब्जेक्ट कसा आहे, तर काही काही मुलं म्हणतात 3 वर्षातला सगळ्यात सोपा सब्जेक्ट कोणता, तर डिजिटल टेक्निक्स. आणि काही काही मुलं म्हणतात 3 वर्षातला सगळ्यात अवघड सब्जेक्ट म्हणजे कोणता, डिजिटल टेक्निक्स. मग हा फरक का पडतो, तर पहिल्यापासून तुम्ही जर केलं, थोडं सिरियसली जर केलं तर आपल्याला 70 पैकी 70 पडतील आणि हा सब्जेक्ट आपल्याला आवडायला लागेल. आणि मेन म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन यांच्यासाठी हा सब्जेक्ट लागणारच आहे. कारण की हा सब्जेक्ट आला तर याच्यावर पुढे तुम्हाला अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आहे, त्याच्यानंतर मग इलेक्ट्रिक सर्किट अँड नेटवर्क, मग अशी पूर्ण लिंक लागत चालते. त्याच्यामुळे तुमच्यासाठी या 2 डिपार्टमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयएस याच्यासाठी हा बेस्ट सब्जेक्ट आहे आणि सीओ सीएम साठी हा स्कोरिंग सब्जेक्ट आहे. आता के स्कीम मध्ये ज्या पद्धतीने जो सिलेबस आहे, सेम सिलेबस कशाचा आहे बाळांनो, आय स्कीमचा. कुठल्याही प्रकारचा सिलेबस मध्ये चेंज झालेला नाहीये. जसा तो पॅटर्न होता तसाच या सुद्धा पॅटर्न आहे. 70 मार्क्सचा पेपर, 30 मार्काचे तुमच्या 2 क्लास टेस्ट होतील आणि त्याच्यानंतर मग मायक्रो प्रोजेक्ट, इंटरनल, एक्सटर्नल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. आपला आता फोकस कशावर, फर्स्ट क्लास टेस्ट आपली जी 30 मार्काची आहे, ठीक आहे, त्याच्याकडे आपला आता फोकस राहणार आहे. आणि ऍक्च्युअल मध्ये आपण आजपासून सिलेबसला स्टार्ट करतोय. आणि अजून एक लक्षात घ्या, डीटीचं अजून एक महत्व आहे. एक लेक्चर जर तुम्ही बुडवलं तर तिथून पुढच्या कुठल्याही लेक्चरला लिंक लागणार नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत राहील बाळांनो की हा जो सब्जेक्ट ज्या वेळेला शिकवल त्यावेळेला याला लाईव्ह करायचा प्रयत्न करा. आपल्याकडे रेकॉर्डेड सेशन्स असणार आहेत, लाईव्ह झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग होईल, ती तुम्हाला ऍप मध्ये पण बघायला मिळेल. पण लाईव्ह का सांगतोय लक्षात घ्या, कारण याच्यामध्ये काय होतं, आपल्याला काय करायचे, कन्व्हर्जन करायचे, वन्स कॉम्प्लिमेंटेड, टूज कॉम्प्लिमेंटेड, मग आपल्याला मोठे मोठे ट्रूथ टेबल काढायचे. मग एखादा पॉईंट नाही कळला तर लगेच विचारता येतो. किंवा दुसरं ऑप्शन काय बाळांनो, की ज्या वेळेला मी तुम्हाला क्वेश्चन दिला जातो तुम्ही तिथल्या तिथं सॉल्व्ह करता आणि मला चॅट बॉक्स मध्ये आन्सर पाठवता. आणि मग याच्यामुळे काय होतं बाळांनो, की तुमचं थोडंसं इंटरॅक्शन होतं, तुमची इन्व्हॉल्वमेंट होती आणि मग तुम्हाला ती आवड निर्माण होती. सो इनिशियल स्टेजेस मध्ये काही जरी झालं तरी डीटी ह्या लेक्चरला लाईव्ह करायचा प्रयत्न करा. रेकॉर्डिंग नंतर तुम्ही बघा. रेकॉर्डिंग ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळणार नाही, कॉलेज सुरू झालंय, आता तुम्हाला कुठली इंडस्ट्रियल ट्रेनिंग वगैरे नाहीये, थर्ड इयरला ट्रेनिंग आहे, त्याच्यामुळे त्यांचं एखादं लेक्चर मिस होतं, तुमचं लेक्चर कोणतंही मिस होणार नाही. तर त्याच्यामुळे पहिल्यापासून या सब्जेक्टकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. चला मग आता ज्या वेळेला आपण डिजिटल टेक्निक हा सब्जेक्ट बघतोय, याच्यातला पहिलाच चॅप्टर जो आहे आणि त्याच्यातला जो पहिलाच टॉपिक आहे दॅट इज नथिंग बट नंबर सिस्टम. त्याच्यातला पहिला टॉपिक म्हणा किंवा पहिला युनिट जरी सुरुवात केला आपण, कशापासून करणार आहे, नंबर सिस्टम. व्हॉट इज मीन बाय नंबर सिस्टम. नंबर सिस्टम म्हणजे असतं काय लक्षात घ्या, किंवा नंबर म्हणजे काय, या नंबर सिस्टीमची गरज काय. तर आपल्या कुठल्याही क्वांटिटी जर मेजर करायची असेल,
कुठल्याही क्वांटिटी, म्हणजे आपल्याला वेट मेजर करायचंय. सपोज मला मेजर करायचंय की क्लासला किती स्टुडंट जॉईन झाले, समजा 100 एक स्टुडंट असतील, किंवा मग किती स्टुडंटनी ऍप एनरोल केलंय, 1200-1300 मुलांनी ऍप एनरोल केलंय, व्हॉट्सअपच्या ग्रुपला किती मुलं आहेत, सपोज थर्ड इयरच्या सेकंड इयरच्या म्हणून 2-2,500 मुलं आहे. सो हे ज्या वेळेला मला कुठल्याही वस्तूचं काउंटिंग करायचंय, तर काउंटिंग करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडती, नंबरची. सो सगळ्यात पहिलं काय की नंबर्स आर यूज्ड फॉर काउंटिंग. मग काय काउंट करायचंय, त्याच्यात वेगळ्या वेगळ्या एंटिटी असतील, जसं हाईट आहे, वेट आहे, स्टुडंटची स्ट्रेंथ किती आहे, मार्क्स किती आहेत. हे काउंटिंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला कोण लागणार आहेत, नंबर्स. आणि मग हे जे काही नंबर्स आहेत, ह्या नंबरला रिप्रेझेंट करण्यासाठी, टू रिप्रेझेंट द नंबर्स, या नंबर्सला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते, तर आपल्याला ह्या नंबर सिस्टीमची गरज पडते. कशाची गरज पडते, नंबर सिस्टीमची. कशासाठी, तर या नंबरला काय करण्यासाठी, रिप्रेझेंट करण्यासाठी. मग कोणत्या कोणत्या नंबर सिस्टीम आहेत, तर डिजिटल टेक्निक्स मध्ये, म्हणजे ह्या सेमिस्टरच्या ह्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला टोटल 4 नंबर सिस्टीम बघायच्यात. लक्षात घ्या, टोटल आपल्याला किती नंबर सिस्टीम बघायच्या, 4 नंबर सिस्टीम. कोणत्या कोणत्या आहेत, मग याच्यातली पहिली जी नंबर सिस्टीम आहे दॅट इज नथिंग बट डेसिमल नंबर सिस्टीम. पहिली नंबर सिस्टीम कोणती आहे, डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम झाल्यानंतर जी सेकंड नंबर सिस्टीम बघायची आहे दॅट इज नथिंग बट बायनरी नंबर सिस्टम. सेकंड नंबर सिस्टीम बघायची आहे बायनरी. थर्ड नंबर सिस्टीम आपल्याला जी बघायची आहे दॅट इज नथिंग बट ऑक्टल नंबर सिस्टम. आणि फोर्थ नंबर सिस्टम आपल्याला बघायची आहे दॅट इज नथिंग बट हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. हेक्साडेसिमल नंबर. 4 नंबर सिस्टीम आपल्याला कशामध्ये बघायच्यात, डिजिटल टेक्निक्स. या 4च असतात का, नाही. तुम्ही तुमच्या मनाने कुठलीही नंबर सिस्टीम घेऊ शकता, पण नॉर्मली डिजिटल टेक्निक्स या सब्जेक्ट मध्ये आपल्याला जे डील करायचंय ते किती नंबर सिस्टीम बरोबर करायचंय, तर या 4. पहिली नंबर सिस्टीम सांगितली मी डेसिमल, सेकंड आहे बायनरी, तिसरी ऑक्टल आणि चौथी म्हणजे हेक्साडेसिमल. मग आता डेसिमल म्हणजे काय, बायनरी म्हणजे काय, ऑक्टल म्हणजे काय, हेक्साडेसिमल म्हणजे काय बघू. आता आपण सुरुवात करू बाळांनो डेसिमल पासून. कोणती सिस्टीम बघायची आपल्याला, डेसिमल नंबर सिस्टीम. आतल्या कुठल्याही नंबर सिस्टीम ही कशापासून बनलेली असती, डिजिट पासून बनलेली असती. कशापासून बनलेली असती, डिजिट पासून. मग याच्यामध्ये आपल्याला एक कन्सेप्ट बघायचा आहे बघा. या ठिकाणी आपल्याला एक कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे बेस किंवा रॅडिक्स. कन्सेप्ट कोणता बघायचा आहे, बेस किंवा रॅडिक्स. बेस म्हणजे काय किंवा रॅडिक्स म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. सगळ्यात पहिले बेस किंवा रॅडिक्स म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट्स. नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट्स इन अ नंबर सिस्टम. नंबर सिस्टीम मध्ये जे काही इंडिपेंडंट डिजिट आहेत, याला एकतर इंडिपेंडंट डिजिट म्हणा किंवा याला युनिक डिजिट असं म्हटलं तरी चालेल. जे काही इंडिपेंडंट डिजिट आहेत किंवा युनिक डिजिट आहेत कशामधले, नंबर सिस्टीम मध्ये, तर अशा नंबर सिस्टीम मधल्या इंडिपेंडंट डिजिटला म्हटलं जातं बेस किंवा रॅडिक्स. मग पहिली नंबर सिस्टीम नावच आहे तिचं डेसिमल. नावच काय, डेसिमल. डेसिमलचा अर्थ काय होतो, 10. डेसिमलचा अर्थ काय, 10. म्हणजे याचा अर्थ डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो काही बेस असणार आहे आपला, हा बेस इज इक्वल टू किती असणार आहे, 10. सॉरी, बेस हा इज इक्वल टू किती असणार आपला, 10. डेसिमल नंबर सिस्टम मध्ये जो बेस असणार आहे हा किती असणार आहे, 10. आता बेस 10 चा अर्थ काय, सर बेस म्हणजेच रॅडिक्स. रॅडिक्सचा अर्थ काय, नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट. म्हणजे किती डिजिट पासून ही आपली नंबर सिस्टीम बनली आहे. तर किती डिजिट पासून बनलेली आहे, 10 डिजिट पासून. मग आता कुठलाही नंबर रिप्रेझेंट करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मी कुठलाही एक नंबर लिहिला, हा नंबर लिहिला, आणि या नंबरच्या खाली असं 10 लिहिलं, ब्रॅकेटच्या खाली काय लिहिलं, 10. तर 10 या 10 ला म्हणतो आपण बेस. हा 10 काय झाला, बेस. म्हणजे याचा अर्थ हा जो नंबर आहे हा कोणता नंबर आहे बाळांनो, बेस 10, रॅडिक्स 10. म्हणजेच हा नंबर डेसिमल नंबर सिस्टम मधला आहे. कळलं, बेस म्हणजे कळलं बघा, लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण ब्रॅकेट लिहिलं याच्यामध्ये नंबर लिहिणार आणि या नंबरच्या खाली ब्रॅकेटच्या समोर जो काही लिहिला जातो त्याला म्हटलं जातं बेस. मग या नंबरचा बेस किती आहे, 10. रॅडिक्स किती आहे, 10. मग 10 चा अर्थ काय, तर तो जो नंबर असेल या नंबर मध्ये इंडिपेंडंट डिजिट किती असले पाहिजे, 10. म्हणजे 10 इंडिपेंडंट डिजिटच्या कॉम्बिनेशन पासूनच हा नंबर बनणार, बाकीचे डिजिट चालणार नाही. मग नंबर कोणते कोणते व्यवस्थित लक्षात घ्या, समजून घ्या. आता
आता या ठिकाणी बेस 10 सांगितलं. कुठल्याही नंबर सिस्टीमची सुरुवात आपण 0 पासून करतो. कशापासून करतो? 0 पासून. मग या ठिकाणी हा बेस 10 आहे. मग डिजिट कोणते आहेत? पहिला डिजिट 0 ने सुरू झाला. मग 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 असे टोटल 9 काय आहेत बाळांनो? हे इंडिपेंडंट डिजिट. 9 हे काय झाले? इंडिपेंडंट. कुठपासून सुरू झालं? 0 पासून कुठपर्यंत गेलो आपण? 9 पर्यंत. सो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे सगळेच्या सगळे 10. बघा 0 to 9 म्हणजे किती डिजिट झाले? 10. पण हे 10 डिजिट कसे आहेत? इंडिपेंडंट. इंडिपेंडंट म्हणजे कुठलाच डिजिट दुसऱ्यावर डिपेंड नाही. मग आता जो नंबर आपण तयार करणार, डेसिमल नंबर मला लिहायचा आहे, तर त्या डेसिमल नंबर मध्ये फक्त एवढ्याच डिजिटचं कॉम्बिनेशन, हे सोडून दुसरा कुठलाही डिजिट त्याच्यामध्ये चालणार नाही, कुठलाही दुसरा सिम्बॉल चालणार नाही. मग फॉर एक्झाम्पल जर बघितलं, हे बेस आणि रॅडिक्स तुम्हाला कळलंय काय काय नाही ते, ठीक आहे. बेस आणि रॅडिक्सला काय करतो मी, थोडस झूम आउट करतो. हा जो बेस आणि रॅडिक्स आहे, ठीक आहे, याला थोडंसं खाली टाकून देतो आपण. ठीक आहे, काय सांगितलं बघा. आता या ठिकाणी कुठलाही नंबर घेतला, फॉर एक्झाम्पल मी नंबर घेतला 257. आता याच्यामध्ये 2, 5 आणि 7 असे 3 काय आहेत? इंडिपेंडंट डिजिट. आणि मग ते आपल्या रेंज मध्ये आहेत का? 0 to 9 च्या मधले आहेत का? आहे. हा 2 आहे, नाही तर हा 5 पण आला, 7 पण आला. आणि मग याला डेसिमल म्हणून म्हणायचं असेल तर याच्या बेसला किती टाकावं लागेल? 10 टाकावं लागेल. कळलं नक्की? सो बेस म्हणजे काय? नंबर ऑफ, व्यवस्थित लक्षात घ्या, बेस किंवा रॅडिक्स म्हणजे काय? नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट्स. नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट्स कशामधले? आपल्या नंबर सिस्टीम मधले. आणि सुरुवात कुठून करायची? 0 पासून, म्हणजे 0, 1, 2 असं आपल्याला करायचंय. काउंटिंग कुठपर्यंत करणार? 10 पर्यंत. का बरं 10 पर्यंत केलं? कारण की बेस किती याचा? 10, म्हणजे याच्यात डिजिट किती असणार? 10. मग 0 पासून 9 पर्यंत गेलो आपण. नक्की कळलं? टोटल 10 डिजिट काय केले आपण? काउंट केले. एक्झाम्पल बघा, मग याचं हे एक एक्झाम्पल झालं. अजून एक एक्झाम्पल जर बघायचं झालं याचं, सपोज मी असं लिहिलं 5, 7, 3, 8 आणि याच्या बेसला किती लिहिला? 10. 10 हा काय? आता एवढं तर तुम्हाला कळलं की नंबर सिस्टीम ओळखणार कशावरून? तर ब्रॅकेटच्या खाली बघा, इथं किती आला? 10. 10 हा काय? बेस आहे किंवा काय? रॅडिक्स आहे. आणि बेस आणि रॅडिक्स वरून आपण ती नंबर सिस्टीम ओळखू शकतो. म्हणजे याचा अर्थ ह्या दोन्ही नंबर कोणते आहेत बाळांनो? डेसिमल नंबर. कशावरून कळलं? तर बेस किती आहे त्याचा? 10. कळले नक्की? पक्का कळले? बेस आणि रॅडिक्स कन्सेप्ट कळला. बेस म्हणजे काय? नंबर. बोला, बेस म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट्स. नंबर ऑफ इंडिपेंडंट, इंडिपेंडंट म्हणा किंवा युनिक डिजिट म्हणा, कशामधल्या? आपल्या नंबर सिस्टीम. मग त्याच्यामध्ये अजून एक बघा, याची आपल्याला रेंज काढायची. काय काढायची आपल्याला? रेंज. बघा, याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट वगैरे काढला आपण. आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे काय? याची रेंज कुठपासून कुठपर्यंत आहे. रेंज म्हणजे काय? याच्यातला स्मॉलेस्ट डिजिट काय आणि याच्यातला लार्जेस्ट डिजिट काय. मग डेसिमल मधला स्मॉलेस्ट डिजिट किती रे बाळांनो? 0. इथपासून सुरू होणार आणि लास्ट डिजिट कोणता आहे आपला? 9. म्हणजे याची रेंज काय झाली सांगा? 0 to 9. रेंज कशी कळली? नक्की कळली? रेंज कशी काढणार मग सांगा बरं चला. स्मॉलेस्ट नंबर काय घेतला? 0. लार्जेस्ट नंबर काय? 9. मग इथं 9 कसा आला कळतंय का? कसा? बेस -1 पकडा ना. काय पकडा? बेस मायनस. बेस किती सांगा? 10. 10 डिजिट आले पाहिजे. सुरुवात कुठून करणार आहे आपण? 0 पासून. मग लास्ट नंबर 10 असेल का नाही? 10 पेक्षा 1 नी कमी, म्हणजे रेंज किती आली? 0 to 9. कळलं की नाही? नक्की कळलं? ऑनलाईन कळलं इथपर्यंत बाळांनो? काय सांगितलं आपण बाळांनो? या ठिकाणी आपण कोणती नंबर सिस्टीम बघतोय? डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो बेस असेल किंवा जो रॅडिक्स आहे हा किती आला बाळांनो? आपला 10 आला. नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट किती असणार? 10 असणार. कळलं? आणि रेंज कुठून आहे? 0 to 9. नक्की कळलंय? आता बघा, ज्या वेळेला आपण नंबर सिस्टीम वापरतो डीटी या सब्जेक्ट मध्ये, डिजिटल टेक्निक्स मध्ये, आपल्याला डेसिमल नंबर सिस्टीम वापरता येणार नाही कुठल्याही पद्धतीने. बघा, कुठल्याही कम्प्युटरमध्ये ज्यावेळेला डेटा स्टोअर केला जातो तर तो डेटा 0 आणि 1 च्या फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो. मग 0 आणि 1 हा जो काही नंबर सिस्टीमचा फॉर्मॅट आहे, ही नंबर सिस्टीम म्हणजे कोणती नंबर सिस्टीम आहे? बायनरी नंबर सिस्टीम. कम्प्युटरला कोणती लँग्वेज अंडरस्टँड होती? तर मशीन लँग्वेज. आणि मशीन लँग्वेज म्हणजे काय? सिक्वेन्स ऑफ 0 and 1. मग या ठिकाणी बाळांनो समजून घ्या, नंबर सिस्टीम कोणती आहे? बायनरी. आता मला तुम्ही सांगा चला, बायनरीचा बाय म्हणजे 2,
डेसीचा अर्थ होतो 10, बायनरीचा अर्थ होतो 2. मग याचा अर्थ कुठलाही जर ज्या वेळेला मला नंबर लिहायचा असेल त्याच्या बेसमध्ये किती लिहिणार, 2 लिहावं लागेल की नाही. बायनरीचा अर्थ काय झाला, बेस किती आला, 2 आला. मला इथं सांगा चला, आता ही नंबर सिस्टीम कोणती आपली, ऑक्टल. मग ऑक्टल जर नंबर सिस्टीम घेतली तर याचा अर्थ बेस किती असणार, 8 असणार. कळलं नक्की. हेक्साडेसिमल जर नंबर सिस्टीम घेतली तर या ठिकाणी याचा बेस किती असणार आहे, 16 असणार आहे. कळलंय नक्की, अरे हो की नाही. डेसिमल म्हणजे बेस किती आला, 10. बायनरी म्हणजे बेस किती आला, 2. ऑक्टल म्हणजे बेस किती आला बाळांनो, 8. आणि त्यानंतर सांगतो बाळांनो, रेंज परत एकदा सांगतो, ठीक आहे चला, डाऊट असेल तर विचारत चला. आणि हेक्साडेसिमलचा बेस किती आला, 16. रेंज काय कार्यक्रम परत एकदा सांगतो. आता मला सांगा, बेस किती आला, 2 आला की नाही. म्हणजे याचा अर्थ बेस 2 म्हणजे काय, नाही बेस 2 चा अर्थ काय होतो याच्यामध्ये, हा 2 डिजिट असणार. नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट किती आले पाहिजे, 2. जसं डेसिमल मध्ये बेस 10 म्हटलं की नाही, बोला रे, डेसिमल मध्ये बेस किती आहे, 10. नंबर ऑफ डिजिट किती आले, 0 to 9 म्हणजे 10 डिजिट आले. तसं इथं नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट किती असले पाहिजे, 2च. मग कोणते कोणते डिजिट असतील सांगा. सुरुवात करणार 0 पासून आणि जाणार कुठपर्यंत, 1 पर्यंत. अरे कळलं का, म्हणजे याच्यात 2 डिजिट आले की नाही. कोणते कोणते डिजिट आले सांगा, 0 आणि 1. हे 2 डिजिट आले. पहिला डिजिट आला 0 आणि दुसरा डिजिट आला 1. मग आता याची रेंज कशी काढणार सांगा चला. याची रेंज काय येईल सांगा. मिनिमम नंबर काय, 0 आणि मॅक्झिमम नंबर काय, 1. म्हणजे याची रेंज कुठून आली, 0 to 1. रेंज म्हणजे काय बाळांनो लक्षात घ्या, स्मॉलेस्ट नंबर कोणता आणि लार्जेस्ट नंबर कोणता. याच रेंज मधले नंबर फक्त त्या नंबर सिस्टीम मध्ये चालतील. याला काय म्हणतो आपण, त्याची रेंज. मग एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल असं लिहिलं तर चालेल बघा, 10101 असं चालेल का सांगा. कोणती नंबर सिस्टीम आहे, बोला कोणती नंबर सिस्टीम आहे. हा लक्षात घ्या, इथं 01 लिहिलं पण बेस किती लिहिला, 10. बेस 10 लिहिलं तर ती कोणती झाली, डेसिमल. मग मला याला बायनरी म्हणायचंय की नाही. मग बायनरी म्हणण्यासाठी मला काय करावं लागेल, या ठिकाणी जो बेस आहे हा किती लिहावा लागेल, 2 लिहावा लागेल. कळलं नक्की. इथं 2 लिहिला तरच हा नंबर कोणता झाला, बायनरी. अजून एक बघा, फॉर एक्झाम्पल मी अजून एक नंबर लिहिला 110110 आणि याच्या खाली परत 2 काढला. हा परत कोणता नंबर झाला सांगा, बायनरी नंबर. का बायनरी झाला, कारण की याचा बेस किती आला, 2 आला. नक्की कळलं, पक्का. सो सगळ्यात पहिली गोष्ट येते आपल्याकडे बेस. बेस म्हणजे काय, किती इंडिपेंडंट डिजिट आहेत, 2. प्रत्येक वेळेला सुरुवात कुठून करणार, 0 पासून. मग 0 हा पहिला डिजिट आला आणि 1 हा दुसरा डिजिट. टोटल मोजा, काउंट करा किती डिजिट आले, 2. याचा बेस किती आला, 2. मग याच्यात डिजिट कोणते कोणते पाहिले आपण, 0 to 1. रेंज पण किती आली, 0 to 1. एक्झाम्पल आपण 2 बघितले. कळलं की नाही कळलं, नक्की कळलंय. आता पुढची कोणती आहे सांगा, ऑक्टल. आता ऑक्टलचा मला तुम्ही सांगा बाळांनो, की ऑक्टलचा बेस 8 आहे. मग आता याच्यामध्ये नंबर ऑफ डिजिट कुठून सुरू करणार, 0 पासून. 0 शिवाय काय ऑप्शन आहे का, नाही. बर, मग 0 पुढं 1 2 3 4 5 6 आणि 7 पर्यंत जावं लागेल. कारण की 0 to 7 काउंट करा ना बघा, 1 2 3 4 5 6 7 8. मग जर आपल्याला नंबर ऑफ डिजिट पाहिजेत, मिनिमम नंबर तर प्रत्येक वेळेला कोण असणार, मिनिमम डिजिट हा 0च असणार. पण मग मॅक्झिमम डिजिट किती येतोय, 7 आला की नाही. मग हा 7 कसा आला बघा बरं, तुम्ही थोडं डोकं लावलं तर बघा, बेस -1 म्हणू शकता की नाही. बेस किती सांगा, 8. 8 - 1 म्हणजे काय, 7. म्हणजे मॅक्झिमम डिजिट 7 आला की नाही. इथं पण बघा, बेस किती आहे, 2. मॅक्झिमम डिजिट किती आलं, 1. इथं सांगा बेस किती आहे, 10. मॅक्झिमम डिजिट किती आलं, 9. कळतंय. सो मॅक्झिमम डिजिट कोणता असणार बाळांनो, बेस -1. मॅक्झिमम डिजिट कोणता असणार आपलं, बेस -1. नक्की कळलं ऑनलाईन, ए बाळांनो करेक्ट आहे. चला चला, हा रेंज सांगा, करेक्ट आहे. रेंज किती आली बाळांनो, बोला बोला बोला. 0 to 7 करेक्ट आहे. चला या ठिकाणी आपण रेंज जर कॅल्क्युलेट केली तर रेंज किती असेल बाळांनो आपली, 0 to 7. कळलं, रेंज म्हणजे कळलं. रेंज म्हणजे काय, मिनिमम डिजिट किती असणार आणि मॅक्झिमम डिजिट. नक्की कळतंय का, पक्का. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट नंबर सिस्टीम कोणती आहे, हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल म्हणजे बेस किती आला, 16. बेस किती आला, 16. बेस 16 चा अर्थ काय, बेस 16 चा अर्थ काय, 16 डिजिट. लक्षात घ्या, गडबड करू नका. बेस 16 चा अर्थ काय,
तर नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट किती आहेत? 16. मग सुरू कुठून करायचं? 0 पासून. मग आता आपण 0 पासून सुरू करू. बघा चला, 0 पुढे काही सांगा. सपोज आपण मी इथं सुरू केलं, ठीक आहे. सगळ्यात पहिले कोणाला? 0, नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पर्यंत आला ना. 9 च्या नंतर कोण असतो? 10 असेल ना. पण जर 10 जर पकडला तर 10 हा दोघांचं कॉम्बिनेशन आलं की नाही? बघा रे बाळांनो, 10 हा नंबर कसा आला? 1 आणि 0च्या कॉम्बिनेशन पासून आला. मग असं कॉम्बिनेशन चालेल का? नाही. का नाही चालणार? का नाही चालणार? अरे आपण डेफिनेशन दिलीये की डिजिट कसे पाहिजेत? इंडिपेंडंट. आता याच्यात 1 आणि 0 इंडिपेंडंट नाही. हा 1 इथं आला, 0 इथं आला, मग 10 हा नंबर आपल्याला चालणार नाही. मग 10 नाही चालणार तर मग काय करायचं? मग या 10 च्या ऐवजी इथं वापरला जातो ए. 10 च्या ऐवजी कोण वापरला जातो? ए. 10 च्या पुढे कोणाला सांगा? 11 12 13 14 15. 0 to 15 पर्यंत जावं लागेल आपल्याला. का? कारण की बेस किती आहे? 16. मग बेस जर 16 असेल तर स्मॉलेस्ट डिजिट 0 असणार आणि लार्जेस्ट डिजिट किती पर्यंत गेला पाहिजे? 15 पर्यंत. पण 1 5 1 4 1 3 1 2 1 1 हे चालणार नाही. का? कारण की ते इंडिपेंडंट नाहीयेत, ते कॉम्बिनेशननी तयार झालेत. मग आपल्याला सेपरेट काहीतरी सिम्बॉल द्यावा लागेल. मग या 11 साठी काय दिला जातो? बी. याच्या पुढे सी. इथं कोण आहे? डी. या ठिकाणी कोणाला? ई. आणि या ठिकाणी कोणाला? एफ. कळलं नक्की? म्हणजे हेक्साडेसिमल नंबर कुठून सुरू झाला? 0 to 9 आणि त्याच्या पुढे ए पासून एफ. 10 11 12 13 14 15 हे हेक्साडेसिमलचे नंबर सिस्टीमचे डिजिट नाहीत. मग हेक्साडेसिमलचे डिजिट कळले नक्की तुम्हाला? कोण कोण आहे? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. त्याच्यानंतर ए बी सी डी ई आणि एफ. नक्की कळलं? मग याची रेंज काय लिहिणार सांगा? एकतर 0 to एफ लिहावं लागेल किंवा असं लिहू शकता 0 to 9 आणि ए टू एफ. किंवा सरळ सरळ जर तुम्ही रेंज याची जर लिहिली डायरेक्टली, याची जर तुम्ही रेंज डायरेक्ट जरी अशी लिहिली, रेंज इज 0 to एफ. रेंज किती आली सांगा? 0 to एफ. कन्सेप्ट कळला नक्की? ऑनलाईन ए बाळांनो, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम कळली? पक्का? चला आता मला परत एकदा आपण हे सगळ्याच्या सगळं शॉर्ट मध्ये रिवाइज करू. एकदा शॉर्ट मध्ये आपण परत एकदा बघू की नंबर सिस्टीम कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये बेस म्हणजे काय, रॅडिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर रेंज म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी बघू. चला सगळ्यात पहिली नंबर सिस्टीम कोणती आहे? बोलत चला. पहिली नंबर सिस्टीम आली आपली डेसिमल. डेसिमल नंबर सिस्टीम मध्ये जो बेस असणार, बेस इज इक्वल टू किती आहे? 10. नंबर ऑफ डिजिट सांगा. चला डिजिट कसे आहेत? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. कळले नक्की? त्याच्यानंतर पुढे सांगा. चला ह्याची काय बघावं लागेल आपल्याला? रेंज. रेंज काय सांगा? 0 to 9. अरे बोला काय आली रेंज? काय आली? 0 to 9. नक्की कळलं? फॉर एक्झाम्पल जर बघितलं, एक्झाम्पल 258 विथ बेस 10 हा कोणता नंबर आहे सांगा? डेसिमल नंबर आला. चला पहिला नंबर झाला डेसिमल. सेकंड नंबर सिस्टीम कोणती सांगितली तुम्हाला? बायनरी नंबर सिस्टम. चला बायनरी नंबर सिस्टीम मध्ये काय सांगितलं रे बाळांनो? बेस किती आपला? बेस इज इक्वल टू 2. बेस जर 2 झाला तर डिजिट सांगा आपले कोणते? 0 आणि 1 दोन डिजिट आले की नाही? कळलं? याची रेंज सुद्धा काय येईल सांगा? रेंज काय असणार याची? 0 to 1. आणि याचं जर एक्झाम्पल बघितलं, एक्झाम्पल काय बघा? 1 0 1 0 1 1 काही पण लिहा, हे नंतर सांगाल मी तुम्हाला काय याचा अर्थ. किंवा अजून एक एक्झाम्पल घेतलं 1 1 0 1 1 0 विथ बेस किती आला? 2. नक्की कळले? पक्का? हे काय झालं सांगा? पहिला झाला डेसिमल, दुसरा कोणता झाला बाळांनो? बायनरी. ठीक आहे चला सांगतो बाळांनो. चला लक्ष द्या. सानिका ऑक्टल आणि हेक्साडेसिमल परत सांगतो. चला लक्षात घ्या. डेसिमल कळला, बायनरी कळला. तिसरा कोण आहे सांगा बाळांनो? आता या ठिकाणी तिसरा कोणाला आपल्याकडे? ऑक्टल. ऑक्टलचा अर्थ होतो 8. ऑक्टलचा अर्थ काय होतो? 8. मग 8 म्हणजे याचा अर्थ, याचा बेस किती बाळांनो? तुम्हीच बघा. बेस इज इक्वल टू किती आला? 8. बेस म्हणा किंवा त्याला रॅडिक्स म्हणा. आता लास्ट वाला डिजिट जर समजा बेस आपला 8 आहे तर आपले डिजिट कुठून सुरू होणार बाळांनो? 0 पासून. नंबर काय काय असेल? डिजिट काय असेल बघा? 0 1 2 3 4 5 6 आणि 7 पर्यंत जावं लागेल.
बघा हे पहिले 4 डिजिट आणि हे 4 डिजिट, 4 आणि 4 किती झाले 8. बेस किती सांगितला 8. मग रेंज कुठून सुरू झाली बघा 0 पासून कुठपर्यंत गेलो 7. मग या ठिकाणी जर तुम्हाला रेंज विचारली तर रेंज किती येते बाळांनो 0 to 7. आणि याचा जर एक्झाम्पल बघितला सांगा या ठिकाणी असं लिहिलं मी 357 विथ बेस 8. कोणता नंबर आहे? अरे बोला कोणता नंबर आहे? ऑक्टल. बेसला किती लिहिला 8. जर मी असं लिहिलं सांगा 293 विथ बेस 8 कोणता नंबर आहे? ऑक्टल. कसं ऑक्टल झाला शामड्यांनो? ऑक्टल नंबर मध्ये रेंज काय डिजिटची 0 to 7 आहे ना. मग इथं 9 चालेल का? नाही. म्हणजे हा काय झाला बाळांनो चुकीचा नंबर झाला. हा नंबर काय झाला चुकीचा. लक्षात ठेवा नंबर लिहित असताना व्यवस्थित लिहा. बेस तुम्ही जर 8 लिहिताय 8 जर तुम्ही बेस मध्ये लिहिताय तर याचा अर्थ तुमचा जो नंबर असणार आहे हा नंबर कुठून सुरू झाला पाहिजे? एक तर त्याच्यामधला जो मिनिमम नंबर हा 0 असला पाहिजे आणि मॅक्झिमम नंबर 7. इथं कोण वापरला मी 9. मग हा चालणार नाही. कळले नक्की? ऑनलाईन ऑक्टल कळली बाळांनो आता? चला आता नेक्स्ट कोणती बाळांनो आपण ह्याच्यामधली आपली फोर्थ वाली कोणती आहे? हेक्साडेसिमल. आता हेक्साडेसिमल मध्ये जो बेस असणार आहे बेस किती असणार 16. बेस किती आहे 16. बेस 16 आहे याचा अर्थ आपले जे नंबर सुरू झाले पाहिजे 0 पासून आणि गेला पाहिजे 15 पर्यंत. मग नंबर बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. तसं जर बघितलं बेस 16 म्हणजे सुरू कुठून होणार 0 आणि जाणार कुठपर्यंत 15 पर्यंत. प्रत्येक वेळेला बघा डेसिमल कुठून सुरू झाला 0 गेला कुठपर्यंत 9. का? कारण की बेस 10 होता म्हणजे बेस पेक्षा एक कमी असला पाहिजे. इथं बेस 2 आहे लास्ट डिजिट किती असणार 1. इथं जर बेस 8 आहे तर मॅक्झिमम डिजिट किती असणार 7. इथं बेस 16 आहे मिनिमम डिजिट 0 मॅक्झिमम डिजिट किती असणार 15. पण याच्यात काय होतंय की 9 पर्यंत सगळे डिजिट कसे आहेत युनिक डिजिट आहेत. युनिक म्हणजे इंडिपेंडंट आहेत जे कोणावर डिपेंड नाही. सेपरेट सेपरेट सिम्बॉल आहे. पण हा 1-0 कसा तयार झाला बघा ना तुम्ही. हा 1-0 तयार करण्यासाठी तुम्हाला इथं 1 आणि 0 या दोघांच्या कॉम्बिनेशन पासून आला. म्हणजे थोडक्यात हा युनिक नाहीये. कळतंय? हा युनिक नाहीये. त्याचबरोबर आपण त्याला काय म्हणू शकतो बेसचा अर्थ काय इंडिपेंडंट. हा इंडिपेंडंट सुद्धा नाही. मग असे नंबर आपल्याला चालणार नाहीत. मग ह्या ठिकाणी आपल्याला 10 च्या ऐवजी आपण यूज करणार ए, 11 च्या ऐवजी बी, सी, डी, ई आणि एफ हे आपण सिम्बॉल वापरले. म्हणजे आपल्याला इथून पुढं 9 आल्याच्या पुढं 9 च्या नंतर आपल्याला हे 10 11 वगैरे वापरता येणार नाही. त्याच्या पुढे कोण वापरणार? हे वापरल्याच्या नंतर 9 पर्यंत आल्याच्या नंतर ज्यावेळेला 9 आला बाळांनो ज्यावेळेला आपला 9 आलेला असेल या 9 च्या पुढे काय करणार बाळांनो आपण हे ए बी सी डी ई आणि एफ वापरणार. मग याची रेंज किती झाली बघा ना. याची जर आपण रेंज कॅल्क्युलेट केली तर याचा मिनिमम नंबर किती येतोय 0 आणि याचा मॅक्झिमम नंबर किती आला बाळांनो माझा एफ. एफ म्हणजे किती 15. एफ चा इक्विव्हॅलंट किती आहे 15. सो अशा पद्धतीने आपल्या किती नंबर सिस्टीम बनल्यात 4 नंबर सिस्टीम. कळले नक्की? पक्का? ऑनलाईन ए बाळांनो बोला पटपट. आता ह्याच्यात काही डाऊट आहे का कोणत्या ह्याच्यामध्ये ह्या 4 पॉइंट मध्ये काही प्रॉब्लेम? स्वप्नाली सानिका ए बाळांनो नक्की कळले? आता काही डाऊट आहे आता याच्यामध्ये? नक्की कळले? हा 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 बरोबर. हा म्हणजे नंबर ऑफ इंडिपेंडंट डिजिट. मग त्या डिजिट मध्ये तुम्ही कुठलाही अल्फाबेट वापरू शकता कुठलाही कॅरेक्टर वापरू शकता. कारण 9 च्या पुढे डिजिट आहे का? कुठल्याही नंबर सिस्टीम मध्ये डिजिट कुठून सुरू होणार 0 पासून. मॅक्झिमम नंबर कोण आहे 9. 9 च्या पुढे सगळे काय आहेत कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन तर आपल्याला वापरता येणार नाही कारण की ते कसे पाहिजेत इंडिपेंडंट. म्हणून या ठिकाणी आपण कोण घेतले कॅरेक्टर्स घेतले. आलं लक्षात? कळले? नक्की कळले? चला लक्ष द्या. आता आता पुढे बाळांनो समजून घ्या. ज्या वेळेला आता हे नंबर सिस्टीम मध्ये ना एक्झाम्पल सांगू. ओके ओके चला हेक्साचं एक्झाम्पल बघा. चला फॉर एक्झाम्पल असं घेऊ शकतो का मी बघा 5A3 विथ बेस 16. चला 5 हा नंबर आहे का आपल्या याच्यात? आहे. ए हा नंबर आहे का? आहे. 3 हा नंबर आहे का? आहे. म्हणजे हा कोणता नंबर आहे हेक्साडेसिमल नंबर आहे. किंवा आपण असं घेतलं 293 कोणता नंबर झाला हेक्साडेसिमल. आता मला सांगा
293 हा डेसिमल पण होऊ शकतो. ए बाळांनो बोला रे 293 डेस, पण इथं बेस किती लिहिला 16. याचा अर्थ हा नंबर कोणता झाला हेक्साडेसिमल नंबर. कळलं? मग हा नंबर आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्या बेसमध्ये 16 लिहावं लागतं. कन्सेप्ट कळला? आता जर समजा मी असा नंबर लिहिला तर चालेल का बघा बरं, 2HB चला चालेल का नंबर? का नाही चालणार? कारण की आपल्या हेक्साडेसिमल मध्ये 2 तर आहे, अजून कोण आहे बी, पण हा एच आलाय का रे? हा एच आपल्याकडं नाही, म्हणजे हा काय झाला बाळांनो इनव्हॅलिड नंबर. हा कोणता नंबर आहे? इनव्हॅलिड नंबर. कळलं? हेक्साडेसिमल मध्ये आपण एच वापरू शकणार नाही. कुठपर्यंत जाणार? ए बी सी डी ई आणि एफ. एफ च्या पुढे आपल्याला नंबर वापरता येणार नाही. कळलंय? ऑनलाईन बोला बाळांनो, डाऊट असतील तर विचारा. चला पटकन चालायचंय पुढं. हो इंडिपेंडंट नंबर मध्ये इंडिपेंडंट डिजिट म्हटलंय बाळांनो. इंडिपेंडंट डिजिट मध्ये तुम्ही त्या ठिकाणी सिम्बॉल वापरू शकता, कारण की आतापर्यंत नंबर सिस्टीम मध्ये 0 पासून 9 एवढ्याच नंबरची उत्पत्ती झालेली. आलं लक्षात? तिथून पुढचे नंबर अजून उत्पन्न झालेले नाही. आणि मग त्या ठिकाणी आपण त्याच्या पुढे काय करतो? कॉम्बिनेशन यूज करतो. काय यूज करतो? पण आपल्याला कॉम्बिनेशन तर चालणार नाहीत, म्हणून आपण त्याच्यासाठी काय वापरलेत? अल्फाबेट. कळलं? ऑनलाईन बोला रे बाळांनो, पटपट पटपट बोला. कळलंय नक्की? दोन्ही चालतील, अल्फाबेट कॅपिटल पण चालतील आणि स्मॉल पण चालतील, दोन्ही मेथडने चालतील. ऑनलाईन. आणि एक लक्षात घ्या, लेक्चर सुरू करताना पहिल्यांदा ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला लेक्चर स्टार्ट करा. बरेच जण 10:15 10चं लेक्चर आहे, 10:15 10:30 11:45 जॉईन करतात, त्यांना अजिबात काही कळणार नाही. आणि मग अशा वेळेला तुम्ही डाऊट विचारला तर लगेच कळतो हा सिली डाऊट आहे. आता ही एकच नंबर सिस्टीम आपण किती वेळा? 2 वेळा बाळांनो, बोर्डवर मी 2 वेळा एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे, आता हे क्लिअर झाले असेल असं काय करतो आपण? अज्युम करतो. आता बघा, आणि अजून लक्षात घ्या, आता शिकता आपण सुरुवात केली, हळूहळू आपल्याला याच्यामध्ये अजून डिटेल जायचंय. आता या नंबर सिस्टीमची काउंटिंग कशी केली जाते? हे जे नंबर सिस्टीम आहे, या नंबर सिस्टीम मध्ये नंबरची काउंटिंग कशी केली जाते ते आपल्याला बघायचंय. बघा, पहिली नंबर सिस्टीम कोणती वापरतोय आपण? डेसिमल नंबर सिस्टीम. डेसिमल नंबरची काउंटिंग कुठून सुरू होईल सांगा? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 पर्यंत आलं की नाही? 0 to 9 पर्यंत आलं. 9च्या पुढे काउंट करायचंय मला. 0 to 9 हे डिजिट आहेत माझे, त्याच्या पुढे मला काउंट करायचंय. काय येईल 9च्या पुढे? काय येतो? अरे बोला. हा 10 येणार. 9च्या पुढे कोण येणार? 10. 10च्या पुढे 11. 11च्या पुढे 12. मग आता हे कसं काउंटिंग केलं जातं बघा. हे 0 to 9 लिहिलं, 0 to 9 लिहिल्याच्या नंतर परत 0 to 9 लिहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9. परत बघा, परत काय लिहिलं ह्याच्या पुढे? परत लिहितो मी 0 1 2 3 4 5 6 7 8 9. परत बघा 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता हा 0 to 9 लिहिला, या 0 to 9च्या आधी जर मी 0 लावला तर काय फरक पडेल का? तीच नंबर राहतील ना. 0 1 0 2 0 3 असं झालं. आता हे 0 to 9 लिहिलं आणि त्याच्या सुरुवातीला मी हा पहिला 0 टाकला. आता 9च्या पुढे कोण येतो बघा, परत मी 0 to 9 लिहिलं आणि त्याच्या अलीकडे कोण टाकला? आता 1 टाकला. बघा काय आला? 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 7 1 8 आणि 1 9. आहे का नंबर? 9 नंतर कोण येतो? 10. हे इंडिपेंडंट डिजिट चालू नाही, हे काउंटिंग चाललंय. नाही तर तुम्ही म्हणता सर 0 to 9 डिजिट आहे आणि मग 10 कस काय आला? हे मी काउंट करतोय. 9च्या पुढे काउंट करायला लागेल ना. मग 9च्या पुढे काउंटिंग करण्यासाठी कुठून सुरू केलं आपण? 1 0 पासून. त्याच्या पुढे काय असेल सांगा? 19च्या पुढे कोण येतो सांगा? अरे बोला, 19च्या पुढे कोण आला? 20. मग तो 20 कसा आला कळतंय का? बघा, पहिले आपण 0 घेतला की नाही, त्याच्यानंतर इथं आधीकडे कोण लावला? 1. आता अलीकडे कोण लावू? 2. सांगा काय लिहितं? 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 2 7 2 8 आणि 2 9. त्याच्या पुढे काय लावावं लागेल सांगा? आता 2 झाल्यानंतर कोण लावायचा? 3. नंबर काय आला सांगा? 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 3 7 3 8 आणि 3 9. कळलं का नक्की? याच्या पुढचं काउंटिंग कसं होईल सांगा? परत काय करावं लागेल? हा 0 to 9 लिहिला ना मी, 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आता काय करावं लागेल? 3च्या पुढे कोण आला सांगा? 4. मग काउंटिंग काय येणार? 39 नंतर कोण येतो आपला? 40 41 42 43 44 45 46 47 48 आणि 49.
असं काउंटिंग आपलं पुढे पुढे काय होतं चालू राहतं. कळलंय नक्की हे आपलं. आता हे तुम्हाला का लक्षात येत असेल, कारण की हे बेसिक काउंटिंग आहे. बाळांनो पांचट सारखे खूपही क्वेश्चन विचारू नका, डाऊट विचारा, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मग हे असंच का तसंच का असे मात्र पांचट क्वेश्चन विचारू नका. कारण काय होतं बाळांनो, आपला एक पांचट क्वेश्चन असतो त्याच्यामुळे वेळ वाया जातो. तर वेळ वाया घालवू नका. वाटलं लेक्चर सुटताना मी तुम्हाला परत टाइम देतो, त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट विचारा, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय होतं डीटी मध्ये सगळ्यात महत्वाचा आहे फ्लो. फ्लो तुटला की लिंक जर तुटली तर काहीच उपयोग नाही होणार. त्याच्यामुळे पहिले पूर्ण ऐकून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेक्चर टायमिंगला सुरुवात करा. 10च्या लेक्चरला जर आपण 10:15 लेक्चरला सुरुवात केली तर आपल्याला काहीही कळणार नाही. टायमिंग दिलेला आहे तुम्हाला 10 वाजताचा, शार्प 10 वाजता लेक्चर स्टार्ट होईल, एवढं मात्र लक्षात ठेवा. चला, याच्या पुढे काउंट करायचं असेल तर काय करावं लागेल सांगा. परत काय करावं लागेल, हे 0 to 9 लिहावं लागेल. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. आणि इथं काय लिहावं लागेल, 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 5 7 5 8 आणि 5 9. काउंटिंग कळतंय आपल्याला. असं काउंटिंग करायला लागणार नाहीये, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे की काउंटिंग होतं कसं. डीटी मध्ये लक्षात घ्या बाळांनो, आपल्याला फक्त ना पेपरला काय येणार एवढं बघून उपयोग नाही होणार. कारण की ना पुढे पुढे काही काही कन्सेप्ट असे आहेत, त्याच्यासाठी हा सगळा बेस लागतो. थोडा वेळ लागेल, पहिल्या युनिटला वेळ लागेल, पण एकदा बेस पक्का झाला, तुम्हाला डीटीत आवड तयार झाली की मग तुम्हाला काहीही डाऊट पडणार नाही. आता चला डेसिमल नंबर सिस्टीमच्या नंतर, चला डेसिमल नंतर मी आता मुद्दा म्हणून ऑक्टल घेतो. बायनरी नंतर बघूत आपण. डेसिमलच्या नंतर घेतले मी ऑक्टल. सांग ऑक्टल नंबरचं काउंटिंग कसं असेल, बोला चला. हा 0 पासून, हा बोला चला. पहिलं 0, नंतर 1 2 3 4 5 6 7. अरे हो, 7च्या पुढे 8 येईल का? कसा कसं काय 7च्या पुढे 8 येईल का? तुम्हीच विचार करा. नंबर सिस्टीम कोणती आहे? ऑक्टल. ऑक्टल मध्ये नंबर ऑफ डिजिट जे असणार त्याची रेंज काय? 0 to 7. मग 0 to 7, 7च्या पुढे 8 येईल का? येणार नाही. मग पुढे काय येणार? तर पुढे मी तुम्हाला आता सांगितलं तसंच परत 0 1 2 3 4 5 6 7 ल्या. याच्या सुरुवातीला कोण आला? 0 आला. हा 0 गेला. 0च्या पुढे कोण असतो? 1. मग 7च्या नंतर काउंटिंग काय होणार? 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 1 7. परत पुढे काय करावं लागेल? परत 0 to 7 लिहावं लागेल. 0 1 2 3 4 5 6 7. आता याच्या ठिकाणी कोण येईल? 0 आला, नंतर कोण आला? 1 आला. 1च्या नंतर कोण येणार? 2. म्हणजे 1 7 17 नंतर 18 हा ऑक्टल मध्ये येणार नाही. का नाही येणार कळतंय का? कारण की तुम्ही जर 17 नंतर 18 घेतलं तर 18 मधला 8 हा डिजिट हा आपल्या रेंजच्या बाहेर चालला. मग रेंजच्या बाहेर चालला याचा अर्थ तो ऑक्टल नंबर राहिलेला नाही. कळतंय नक्की? चला आता इथं काय करावं लागेल सांगा. 1च्या नंतर 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 आणि 2 7. पुढे सांगा चला. हा 2 7च्या नंतर काय नंबर सांगा चला मला. तुम्हीच विचार करा आता. आता इथं 3 घ्यावं लागेल की नाही? सांगा नंबर सांगा. 3 0 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 आणि 3 7 पर्यंत जावं लागेल. पुढे काय? 3 7 नंतर 3 8 येईल का? नाही येणार. का? कारण की 8 हा आपल्या रेंजच्या बाहेर चाललाय. मग 3 7 नंतर पुढे काउंटिंग काय करणार ऑक्टल मध्ये सांगा. 4 0 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 आणि 4 7. 4 7च्या नंतर पुढे काय सांगा. हा 5 0 बोला. 5 0 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 आणि 5 7. अशा पद्धतीने काउंटिंग काय होईल? पुढे जात जाईल. कळलं का नाही? ऑनलाईन कळलंय बाळांनो आता नक्की? ऑनलाईन ए बाळांनो नक्की कन्सेप्ट कळलाय? ऑक्टल नंबर सिस्टीमचे काउंटिंग बोलत बोलत चला. ऑनलाईन बोलत चला बाळांनो. पटपट पटपट बोला. नक्की कळलंय? नक्की नक्की नक्की. ओके ओके ओके. हो 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 हो. चला गुड. आता ऑक्टल नंतर मी हेक्साडेसिमल घेतो. येईल सांगता? चला हेक्साडेसिमल बायनरी आपण शेवटी बघूत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला हेक्साडेसिमलचं काउंटिंग कसं करताल सांगा चला. बोला पहिले काय करावं लागेल? 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आला की नाही? 9 नंतर 10 येतो का? मग कोणाला सांगा? ए बी सी डी ई आणि एफ असे 0 to F आले की नाही? मग या सगळ्यांच्या आधी कोण लिहावं लागेल? 0 लिहावं लागेल. या सगळ्यांच्या आधी कोण लिहिला? 0.
0 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 0. परत काय करावं लागेल सांगा? पुढचा नंबर काय येईल सांगा? चला 10 म्हणू नका, लक्षात घ्या 10 हा नंबर वेगळा पडतो. 10 नका, त्याला काय म्हणायचा 10. कसा आला 10 सांगा? हा 0 to f आलाय की नाही? या 0 to f च्या सुरुवातीला काय लिहिला 0. आता परत काय करावं लागेल 0 1 2 3 4 5 6 7 8 9 ए बी सी डी ई आणि एफ. याच्या आधी कोण लिहावं लागेल 1 1 लिहावं लागेल की नाही? या सगळ्यांच्या आधी काय लिहावं लागेल 1 1 1 1 1 1. कळलं? पुढचा नंबर सांगा चला काय असेल. हा हा आता 2 0 ने सुरू होईल, कारण की 0 नंतर 1 आला, 1 नंतर कोण आला 2. सांगा काय येईल 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5. अरे कळलं? असं कुठपर्यंत येणार सांगा? 2f पर्यंत आला का? 2 झाल्यानंतर पुढे कोण येईल सांगा? 3 घ्यावं लागेल. नंबर कसं काउंटिंग होईल सांगा? 3 0 3 1 3 2 3 3 3 4 असं करत परत कुठपर्यंत गेलं 3f पर्यंत. कळलं का नाही? अशा पद्धतीने बाळांनो आपला हेक्साडेसिमल नंबरचं काय होतं काउंटिंग होतं. आपल्याला काउंटिंग कुठं लागणार नाहीये, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे हेक्साडेसिमल मधला 10, बायनरी मधला 10, डेसिमल मधला 10 आणि ऑक्टल मधला 10 हे चौघांच्या व्हॅल्यू वेगळ्या वेगळ्या आहेत. इथं 10 आला की नाही? 10 डेसिमल मध्ये किती असेल सांगा चला? डेसिमल मध्ये जर 10 काउंट केला तर किती असेल बघा? 10 ला एक का नाही? लक्षात घ्या 10 हा 10 नंबर नाहीये. मी तुम्हाला परत सांगतो, काउंटिंग नुसार 10 इथं आला. 10 साठी आपण ए लिहिलं, इथं बी लिहिलं, सी डी ई आणि एफ. हा 10 नंबर नाहीये, हा डेसिमल 10 नाहीये, हा हेक्साडेसिमल 10 आहे. आणि ह्या हेक्साडेसिमल 10 चा अर्थ किती झाला तुम्ही सांगा? हा 0 to 15 आला की नाही? म्हणजे हा नंबर किती आहे 16. हा किती आहे 17 डेसिमल मधला. आता कसं येईल काय येईल त्यानंतर बघू. हे कसं सर तुम्हाला कसं कळतंय की हा 16च असणार, हा 17? हे कॅल्क्युलेशन नंतर तुम्हाला हळूहळू लक्षात यायला सुरुवात होईल. हा 10 म्हणजे आपला डेसिमल मधला 10 नाही. 10 कशाच्या नंतर आलाय बघा ना, 0f च्या नंतर आलाय. एफ म्हणजे कोण आपला 15. मग हा कोण झाला 16, हा कोण झाला 17 18. कळतंय? ऑक्टल मध्ये पण बघा बघा लक्षात येईल तुमच्या. हा 10 म्हणजे 10 आहे का सांगा बरं? आता कोण आहे सांगा? 8 आहे. कसा 8 आहे बघा? 0 1 2 3 4 5 6 7 8. पण 8 लिहिता येतो का? नाही. मग 8 च्या ऐवजी काय लिहिला आपण 10 लिहिला. कन्सेप्ट कळला? म्हणजे हा 10 म्हणजे 10 नाही, हा ऑक्टल मधला 10 म्हणजे डेसिमल मधला कोण आहे 8. सो याच्याबद्दल कन्फ्यूज होऊ नका की सर मग इथं 10 आला, तुम्ही म्हणा सर इथं 1 इथं किती आलाय सांगा? हा 10 आला. इथं 10 तुम्ही काय बरोबर आहे, तुम्हाला डाऊट आला असेल की सर इथं 10 ला ए का नाही लिहिला? तर हा 10 नाहीये बाळांनो. 10 ला आपण ए लिहिणार, 11 ला बी लिहिणार, 12 ला सी, 13 ला डी, 14 ला ई, 15 ला ए, आपलं 15 ला एफ. पण हा 15 झाल्याच्या नंतर, एफ झाल्याच्या नंतर पुढे परत आपल्याला नंबर सिस्टीम आली पाहिजे. मग ती नंबर सिस्टीम परत 0 to f पर्यंत, आणि त्याच्या आधी कोण आला पाहिजे 10. परत नंतर कोण येणार 2, त्याच्यानंतर कोण येणार 3. याच्या पुढे जर नंबर काढला हेक्साडेसिमलचा, परत काय करावं लागेल? इथं 0 to f लिहावं लागेल, आणि त्याच्या आधी काय करावं लागेल 4 टाकावं लागेल. कळलं नक्की? त्याच्या पुढे काय होईल 50 पासून कुठपर्यंत जाणार 5f, 60 पासून 6f पर्यंत. कळलं की नाही? ऑनलाईन हे बाळांनो बोला आता नक्की. आता काय डाऊट आहे का बोला याच्यामध्ये? हो लक्षात घ्या, फर्स्ट रो मध्ये 0 नाही घेतला तरी चालेल. का चालेल? कारण 0 ला काहीही किंमत नाही. कुठं? लेफ्टला आला तर. पण जर मी इथं 0 घेतला नसता तर मग सर तुम्ही इथं 1 का घेतला हे तुम्हाला कळलं नसतं. म्हणून मी सुरुवातीला लिहिताना फक्त 0 to f लिहिलं, पण पुढची नंबर लिहिता असताना मला ते कळलं पाहिजे म्हणून मी त्याच्या आधी काय लावला 0 लावला. चला परत एकदा आपण सगळ्या रेंज लिहून बघू. पहिले परत एकदा लिहून घेऊ. सगळ्यात पहिले कोणाला सांगा? डेसिमल सांगा. डेसिमल कसे लिहिणार? 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आला ना. 9 च्या पुढे काय करणार बोला ना? परत 0 to 9 येतील आणि त्याच्या आधी 1 येणार. म्हणजे कोणाला सांगा? 10 11 12 13 14 15 16 17
18 आणि 19. काउंटिंग कळलं कसं का आलं आता हे बघा. 9 नंतर 10 कसं आलं कळलं. 19 नंतर आपण 20 का लिहितो कळलं का? कारण की 20 साठी परत आपण कुठे जाणार 0 to 9 आणि सुरुवातीला कोण येणार सगळीकडे 2 आला की नाही 20 21 22 असं कुठपर्यंत आलं 29. पुढे सांगा चला हा 30 31 असं कुठपर्यंत आलं 39. कळलं कोणतं झालं सांगा डेसिमल. डेसिमलच्या नंतर कोण पाहिला ऑक्टल. सांगा ऑक्टल मध्ये काय होईल 0 बोला नंबर बोला 0 1 2 3 4 5 6 7 आलं का 7 च्या पुढे काय करावं लागेल 1 बोला ना 0 to 7 संपलं. मग परत 0 to 7 येणार पण त्याच्या सुरुवातीला कोण लिहावं लागेल 1 लिहावं लागेल. मग सांगा हा 1 0 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 आणि 1 7. पुढे काय येईल सांगा याच्या पुढे हा 2 0 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 आणि 2 7. पुढे काय येईल सांगा 3 0 पासून कुठपर्यंत येणार 3 7 पर्यंत. कळलं ही नंबर सिस्टीम कोणती झाली ऑक्टल. आणि याच्यानंतर अजून एक नंबर कोणते पाहिले आपण हेक्सा. मग हेक्साचं काउंटिंग कसं पाहिलं 0 to F. कळलंय का रे 0 1 2 असं करत कुठपर्यंत गेलं F पर्यंत. परत काय करावं लागेल 1 0 1 1 1 2 असं करत कुठपर्यंत जाणार 1 F. पुढे काय असेल सांगा 2 0 2 1 असं करत कुठपर्यंत जाणार 2 F. परत 3 0 3 1 असं करत कुठपर्यंत जाणार 3 F. कळलं अशा पद्धतीने काय होईल बाळांना आपलं काउंटिंग चालू राहील. ऑनलाईन पटपट बोला आता डेसिमल ऑक्टल आणि हेक्साडेसिमल ह्या तिघांचं काउंटिंग तुमच्या लक्षात आलेलं आहे की नाही बोला पटपट. ऑनलाईन पटपट बोला. बघ मग मला काय करता येईल आता बायनरी. आता तुमचे डाऊट क्लिअर झालेत नक्की. ज्ञानेश्वर कळले बाळा नक्की. आविष्कार रवींद्र बायनरी सांगतो ना बाळांनो. आता हे 3 कळलेत का सांगा मला. हे 3 कळले मग पुढे जायला आपल्याला. ओके गुड चला. मग आता हे ऑक्टल झाला डेसिमल झाला हेक्साडेसिमल झाला. आता आपल्याला पुढे बघायचं आहे बायनरी. आता बायनरीचं काउंटिंग थोडंसं वेगळं पडतं बघा कसं आहे. बायनरी मध्ये डिजिट किती आहेत रे 2 डिजिट आहेत. कोणतं कोणतं 0 आणि 1 बरोबर की नाही. मग कसं करावं लागेल बघा ह्याचं काउंटिंग कसं होतं. सगळ्यात पहिले कोणाला 0 आणि कोणाला 1. आता 0 1 ला आपण असं लिहू शकतो ना या 0च्या आधी कोण असतो 0 असतो की नाही. म्हणजे याला आपण 0 0 0 1 लिहू शकतो ना. नाही कळलं 0 आणि 1 पासून सुरू केलं. पहिला नंबर कोण आहे आपला 0 म्हणजे सुरुवातीला कोण लिहिला 0 0. आता पुढे काय करावं लागेल परत इथं 0 आणि 1 लिहावं लागेल आणि त्याच्या आधी कोण लिहावं लागेल 1 1 लिहावं लागेल. काउंटिंग कळलं की नाही. कुठून सुरू झालं पहिले 0 0 नंतर कोणाला 0 1 कसं येत आहे परत बघा लक्षात घ्या. परत सांगतो मी शांतपणे लक्ष द्या. इथं 0 आला 0च्या नंतर कोणाला 1. आता अजून कोणते डिजिट आहेत का नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला 0 1 0 1 0 1 0 1च येणार. आता पुढे काय झालं सांगा या 0 1 च्या आधी मला सुरुवातीला 0 लावावं लागेल. परत हा 0 1 लिहिला त्याच्या सुरुवातीला कोण लिहावं लागेल 1 लिहावं लागेल. आता पुढे काय करायचं लक्षात घ्या. आता पुढे काय करायचं या चौघांचा एक ग्रुप तयार झाला ना बाळांनो. बायनरी मध्ये काउंटिंग कसं होतं. आता याच्या पुढे तर काही ऑप्शन वाटत नाही. मग अशा वेळेला काय करायचं हा अख्खाचा ग्रुप परत लिहायचा. हा ग्रुप काय बघा काय सांगा 0 0 पुढे कोण आहे 0 1 1 0 आणि 1 1. हा अख्खाचा अख्खा ग्रुप आहे असा लिहिला. अख्खाचा अख्खा ग्रुप मी आहे असा लिहिला. पुढे काय केलं याच्या सुरुवातीला सगळीकडे 0 लिहा. याच्या सुरुवातीला सगळीकडे कोण लिहा 1 लिहा. नाही कळलं पक्का. आता परत याला जर करायचं असेल तर काय करावं लागेल सांगा. या सगळ्यांचा ग्रुप लिहावं लागेल की नाही बोला रे बाळांनो. हे 0 to 7 आले. परत हा ग्रुप लिहावा लागेल. काय ग्रुप येईल सांगा मला. हा 0 0 0 पुढे 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1. आता हे तुमचं पाठ होईल थोड्या दिवसांनी. कारण की आपल्याला असं काउंटिंग करायचं नाही. मी काउंटिंग होतं कसं हे दाखवलंय पण ऍक्च्युअल मध्ये मी तुम्हाला डायरेक्ट कन्व्हर्जन कसं करायचं ते शिकवतो. मग आता पुढे काय करावं लागेल याच्या सुरुवातीला काय लिहावं लागेल 0 लिहावं लागेल ना. आणि याच्या सुरुवातीला काय लिहावं लागेल 1 लिहावं लागेल. पुढे काउंटिंग कसं होईल परत हा ग्रुप घ्यायचा. हा ग्रुप आहे असाच्या असं खाली लिहायचा. त्याच्या सुरुवातीला कोण लिहिणार 0 आणि त्याच्या खाली कोण लिहिणार 1. अशा पद्धतीने त्याची काउंटिंग केली जाते. आता याचा सोपा उपाय सांगतो लक्षात घ्या. हे जर तुम्हाला लिहायला कंटाळा येत असेल असं लक्षात ठेवायचं तर ह्या काउंटिंगचा सोपा उपाय काय बघा 0 1 0 1 0 1 म्हणजे 0 1 0 1 0 1 लिहायचं. 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1 2 0 2 1
कळलं? पुढे सांगा 4041 4041 8081 नाही कळलं. बघा नंबर कसे आलेत बघा परत. पण मी तुम्हाला हे फक्त कशासाठी सांगतोय, टाइमपास म्हणून लक्षात घ्या. आपल्याला असं कधीच बघायचं, आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या मागचं कारण काय ते शोधून पाठ करायचं, लक्षात घ्या. ठीक आहे, हे नंबर सिस्टीम आपल्या लक्षात राहिले पाहिजेत. फक्त लिहिण्यासाठी सांगतोय मी, कसं लिहिलं जाऊ शकतं बघा. 01 01 01 01 01 01 1 2 3 4 5 6 7 आणि 8 01 झालं. आता काय करावं लागेल, 2021 2021 परत 2021 परत 2021 कळलं नक्की? पुढे काय आलं सांगा, 40 1 2 3 40 41 40 41 अरे कळलं नक्की? पुढे काय येईल सांगा, 80 1 2 3 4 5 6 7 8 80 आणि 8 वेळा काय आलं 1. कळलं? अशा पद्धतीने काय केलं जातं बायनरीचं काउंटिंग. पण आपल्याला असं काउंटिंग करायचं नाही. मी तुम्हाला आता सांगेल की बायनरी आणि डेसिमल मधलं कन्व्हर्जन कसं आहे, पण इथपर्यंत कळलंय नक्की. ह्या पद्धतीने ऍक्च्युअल मध्ये काउंटिंग केलं जातं, पण आपल्याला बायनरीचं काउंटिंग असं करायचं नाही. आता लक्षात घ्या, कम्प्युटरमध्ये ज्यावेळेला कुठलाही डेटा स्टोअर केला जातो, द डेटा इज ऑलवेज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ 0 and 1. कम्प्युटरची सगळ्यात आवडती लँग्वेज किंवा कम्प्युटरला एकच लँग्वेज कळती, ती म्हणजे बायनरी. मग आपल्याला कुठल्याही नंबरचं कन्व्हर्जन मेन कशात करता आलं पाहिजे, बायनरी मध्ये. मग बायनरी लँग्वेज काय हे आपल्याला थोडंसं कळलं पाहिजे. मग आपल्याला आता काय करायचं हे तर तुम्हाला मी बेसिक सांगितलं बाळांनो. आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे आपल्याला डेसिमल नंबर दिलेला असेल तर ह्या डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, बायनरी मध्ये करायचंय. डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन कशात करायचंय, बायनरी. डेसिमल म्हणजे बेस किती 10 आणि बायनरी म्हणजे बेस किती 2. याच्यामध्ये नंबर 0 to 9 पर्यंत असणार, म्हणजे डिजिट 0 to 9 आहेत आणि याचे डिजिट किती आहेत सांगा, 0 to 1. आता कन्व्हर्जन कसं करायचं लक्षात घ्या. सगळ्यात पहिले ज्या वेळेला बायनरी नंबर लिहिला जातो, कुठलाही नंबर लिहिला जातो, त्याला पोझिशनल वेट असतात. त्याला काय असतात, पोझिशनल वेट. आता बायनरी नंबर घेतला तर बायनरी नंबरचा वेट कसं असतं बघा, 1 2 4 आणि 8 एवढं सध्या लक्षात ठेवा. इथं 1च का आलं 2च का आलं हे सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार, पण एकाच वेळेला सगळं नको, कारण परत गडबड होईल. पोझिशनल वेट मग 2:0 2:1 2:2 2:3 असं वेट असतं, पण हे मी तुम्हाला उद्या क्लिअर करेल, आता गडबड करायला नको. आता एवढं लक्षात ठेवा. आता आपल्याला पाठ कसं करायचं बघा, 1 2 4 आणि 8 असे 4 डिजिट लक्षात ठेवले. आता मला काय करायचंय, मला या ठिकाणी माझ्याकडे एक नंबर आहे डेसिमल नंबर, आणि ह्या डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन करायचंय मला बायनरी मध्ये. तर समजून घ्या, डेसिमलचं कन्व्हर्जन कशात करायचंय, बायनरी मध्ये. आपण इथं डायरेक्ट बोलतो. चला डेसिमल नंबर सांगा मला कोणते कोणते. पहिला 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 पर्यंत डिजिट घेतलेत. त्याच्या पुढे पण आहे, 9च्या पुढे कोण आहे, 10 11 12 हे पण आहेत. मग आता मला सांगा आपल्याला कन्व्हर्जन कोणाचं करायचंय, डेसिमलचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय आपल्याला, बायनरी मध्ये. डेसिमलचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचंय, बायनरी मध्ये. मग आता इथं हा डेसिमल नंबर आहे, हा झाला आपला डेसिमल, आणि हे करायचंय आपल्याला कशामध्ये, बायनरी मध्ये. मग बायनरी मध्ये करायच्या आधी काय करून घ्या, असे वेट लिहून घ्या 1 2 4 आणि 8. आता बघा हा 0 मला लिहायचा आहे. 0 लिहिण्यासाठी यापैकी कोणत्या कोणत्या डिजिटची मला ऍडिशन करावं लागेल, तर मला याच्यातलं एकही डिजिट लागणार नाही. मग या ठिकाणी या 0चा इक्विव्हॅलंट किती लिहिला जाणार, 0 0 0 0. आता हा 1 लिहायचा आहे मला, व्यवस्थित लक्षात घ्या, गडबड करू नका, थोडे पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी कळतील. 1 लिहिण्यासाठी या ठिकाणी 1 कुठं आला, इथं आला की नाही, मग या 1च्या खाली 1 लिहा, बाकी सगळ्या ठिकाणी कोण लिहा, 0. आता मला ह्या 2 ला रिप्रेझेंट करायचंय. 2 ला रिप्रेझेंट करण्यासाठी 8 लागेल का मला, नाही. 4 लागेल का, नाही. कोण लागलं सांगा, 2. मग या 2च्या खाली काय लिहिला मी, 1. त्याच्या पुढे काय लिहिला, 0. आता मला कोण आणायचं आहे, 3. आता 3 हा नंबर आपल्या वेट मध्ये आहे का, नाही. मग 3 नंबर आणण्यासाठी मला कोणत्या 2 नंबरची ऍडिशन करावं लागेल, तर 2 आणि 1 ची ऍडिशन करावं लागेल. मग
2 + 1 किती आला 3 आणि मला कोण पाहिजे 3. मग मला काय करावं लागेल हा 3 आणण्यासाठी या 2 च्या खाली 1 लिहा, या 1 च्या खाली काय लिहा 1. इथं कोणाला सांगा 0 0. अरे कळलं. मग 0 + 0 बघा 0 + 0 प्लस आता 1 आलाय की नाही 1 म्हणजे किती 2 आणि हा 1 म्हणजे किती 1. 2 + 1 किती आला 3. आता मला 4 रिप्रेझेंट करायचा आहे. 4 साठी काय लिहावं लागेल बघा 4 इथं आहे का आहे. मग या 4 च्या खाली फक्त 1 लिहा, बाकी ठिकाणी कोण लिहून टाका 0. हा कोणाचा इक्विव्हॅलंट आहे 4 चा. 5 आणण्यासाठी काय करावं लागेल 5 आणण्यासाठी कोणाची ऍडिशन करावं लागेल हा 4 लागेल ना मला, हा 4 लागेल आणि अजून कोण लागेल हा 1. 4 + 1 कोणाला 5. बाकीच्या ठिकाणी काय लिहिलं मी 0. आता कोण पाहिजे 6. 6 चा इक्विव्हॅलंट कसा काढणार 6 काढण्यासाठी या 4 च्या खाली 1 लिहिला, 2 च्या खाली 1, इथं काय टाकलं 0 0 1 1 0 लिहिलं की नाही. 4 + 2 किती आला 6. आता कोण पाहिजे 7. 7 कसा होईल बघा बरं 4 + 2 4 + 2 6. 6 + 1 किती आला 7. मग काय लिहावं लागेल सांगा हा 4 पण घ्यावा लागेल, 2 पण घ्यावा लागेल आणि 1 घ्यावा लागेल, बाकीच्या ठिकाणी 0. म्हणजे हा नंबर बनवण्यासाठी मला कोणाकोणाची ऍडिशन करावं लागतीये त्या नंबरच्या खाली 1 लिहायचं आणि बाकीच्या ठिकाणी कोण लिहायचं 0. पुढे कोणाला सांगा 8 आला की नाही. 8 कसा लिहावा लागेल 8 तर डायरेक्ट आहे ना माझ्याकडं सांगा 1 0 0 0. पुढे कोण लिहायचं आहे 9. 9 कसा लिहिता येईल सांगा बरं. हा 8 आला का त्याच्यापुढे 8 + 1 बघा हा 8 + 1 किती होणार 9. मग या ठिकाणी मला काय करावं लागेल हा जो 8 आहे या 8 च्या खाली किती लिहावं लागेल 1, या 1 च्या खाली पण 1 लिहावं लागेल आणि इथं किती लिहावं लागेल 0. सो 8 + 1 किती आला आपला 9. कळलं. 9 च्या पुढे नंबर किती असतो 10. हा डेसिमल नंबर आहे का नाहीये पक्का. काउंटिंग नाही विचारलं मी तुम्हाला 10 हा डेसिमल नंबर आहे का. अरे बाळांनो कुठलाही नंबर ज्याच्यामध्ये 0 to 9 चे डिजिट आलेले त्याला आपण डेसिमल म्हणू शकतो. मग 10 11 15 200 1800 2030 5545 1,13,758 हे सगळे नंबर कोणते डेसिमल नंबर. कळलं. मग 10 ला रिप्रेझेंट करायचंय सांगा 10 ला रिप्रेझेंट करण्यासाठी इथं परत मी काय लिहितो बघा चला 8 4 2 1. हे ऑलरेडी जर ज्यांनी सी प्रोग्रामिंग केलेली आहे ज्यांनी सी चे क्लास केलेत तर त्यांना बिटवाईज ऑपरेटर नावाचा एक ऑपरेटर आहे आणि बिटवाईज ऑपरेटर मध्ये मी ऑलरेडी तुम्हाला हे सांगितलेलं होतं. परत तरी पण आपलं परत एकदा रिवाइज होईल. आणि तुम्हाला हेही सांगितलं होतं की ह्या गोष्टी आपल्याला कशामध्ये लागणार आहे डीटीई मध्ये. ठीक आहे लक्ष द्या. 10 लिहिण्यासाठी काय लिहावं लागेल सांगा 8 च्या खाली 1 लिहावं लागेल आणि अजून 8 + 2 8 + 2 किती झाला 10. बाकीच्या ठिकाणी कोणाला 0. सांगा 11 लिहिण्यासाठी काय करावं लागेल 8 आणि 2 10 आणि 1 11 की नाही. मग 8 च्या खाली 1 2 च्या खाली 1 आणि 1 च्या खाली 1 इथं किती आला 0. सांगा पुढे कोणाला 12. 12 साठी काय करावं लागेल 8 + 4 आला ना. अरे बोला 8 + 4 मग 8 च्या खाली 1 4 च्या खाली 1 आणि बाकी ठिकाणी 0 आला. सांगा 13 चा इक्विव्हॅलंट सांगा चला. हा 8 च्या खाली 1 लिहावं लागेल 4 च्या खाली 1 आणि अजून 1 च्या 8 आणि 4 12 आणि 1 13. पुढे कोणाला सांगा 14. 14 कसा लिहिणार सांगा 8 + 4 + 2. कळतंय का रे 8 + 4 किती आला 12. 12 + 2 किती आला 14. म्हणजे या तिघांची ऍडिशन किती आली 14. राहिला कोण सांगा 15. 15 कसा लिहिणार सांगा 1 1 1 आणि 1. कळलं. अशा पद्धतीने आपल्याला डेसिमल नंबरला काय करतो आपण रिप्रेझेंट. मग आता 15 च्या पुढे जायचंय 15 पर्यंत कळलं सर आम्हाला. 15 च्या पुढे जाण्यासाठी काय करावं लागेल मग 15 च्या पुढे जाण्यासाठी आपल्याला अजून एक डिजिट काय करावं लागेल ऍड करावं लागेल. कळतंय बघा आता लक्षात घ्या. आता मी तुम्हाला नॉर्मली सांगतो की नंबरला रिप्रेझेंट कसं करायचं. ऑनलाईन थांबा बाळांनो झाल्यानंतर तुम्हाला डाऊट विचारा. ठीक आहे चला लक्ष द्या. आता सपोज मी हा नंबर घेतला 17 हा नंबर घेतला 17 चा बेस किती लिहिला 10. याचा अर्थ हा नंबर कोणता आहे डेसिमल नंबर आहे. आणि आपल्याला विचारलंय 17 चा कन्व्हर्जन बायनरी मध्ये करा. कशामध्ये करा बायनरी मध्ये. चला आता बायनरी मध्ये करण्यासाठी पहिले काय करायचं सांगा आपल्याकडे 1 2 4 आणि 8. पण या सगळ्यांची ऍडिशन केली तर किती येते रे. आताच बघितलं आपण 8 + 4 12
12 प्लस 2 14 आणि 14 प्लस 1 किती आला 15. पण आपला नंबर 15 पेक्षा मोठा आहे की नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, एक डिजिट वाढावं लागेल की नाही. मग काय करणार, 1 टू 2, 2 ला 2 नी मल्टिप्लाय केलं 4, 4 इंटू 2 8, 8 इंटू 2 किती येणार 16. वेट कळले का कसे सांगा. मग 17 चा इक्विव्हॅलंट कसा काढणार, 17 साठी कोणाची ऍडिशन करावं लागेल, 16 ची आणि 1 ची. मग बायनरी नंबर काय आला सांगा, इथं 1 0 0 0 आणि 1. कळलं की नाही. सपोज मी तुम्हाला विचारलं, सांगा सर आम्हाला 23 चा इक्विव्हॅलंट द्या. 23 आपण कशा कशाची ऍडिशन करणार, पहिले 16 लागेल का सांगा. मग 16 प्लस जर 8 केलं तर 16 प्लस 8 किती येतं, अरे 16 आणि 8 24. आपण 24 नंबर पेक्षा छोटा आहे की नाही आपला, अरे ऍडिशन मोठी होतीये की नाही, 24 हा नंबर मोठा आहे कोणापेक्षा, 23 पेक्षा. मग याच्यासाठी आपल्याला 8 घेता येणार नाही, मग बाकीचे नंबर ऍड करा. बघा बरं, 16 प्लस 4 20, 20 प्लस 2 22 आणि 22 प्लस 1 किती आला 23. मग कोणाकोणाची खाली 1 लिहावं लागेल आपल्याला, 16 है ना, अजून 4 च्या खाली लिहावं लागेल, अजून 2 च्या खाली आणि 1 च्या खाली. इथं किती येणार 0. कळलं. अशा पद्धतीने आपण डेसिमलला कशामध्ये कन्वर्ट करतो, बायनरी मध्ये. अजून बघा, चला अजून एखादं एक्झाम्पल बघू. सपोज मी तुम्हाला सांगितलं 35 ला रिप्रेझेंट करा. आता परत बघा, या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर ती किती येणार, कसं काढायचं सांगतो. त्या सगळ्यांची ऍडिशन किती येणार व्यवस्थित लक्षात घ्या. इक्विव्हॅलंट बघून घेऊ परत एकदा, हे सगळं बाजूला काढतो मी. 31 येणार. 31 कशी आली लक्षात घ्या. आता बघा, इथं 1 आहे की नाही, 1 च्या पुढे कोण येणार 2, 2 च्या पुढे कोण आला 4, 4 च्या पुढे कोण आला 8. हे कळत आहे, 4 टू जा 8, 8 टू जा 16, 16 च्या पुढे कोण असतो 30. मग हा नंबर 32 आहे की नाही, याचा अर्थ 32 नंबर का लागला, कारण की या सगळ्यांच्या ऍडिशन मधून जो मॅक्झिमम नंबर तयार होईल हा 31 असणार आहे. 31 च्या पुढचा नंबर याच्यातून तयार होणार नाही, म्हणून कोण घ्यावा लागला 32 घ्यावा लागला. व्यवस्थित समजून घ्या. बघा गंमत काय तुम्हाला सांगतो थोडस, हे तर बघूत आपण. बघा 1 आणि 2 आलं की नाही, याची ऍडिशन किती होती 3, म्हणजे याच्यातून मॅक्सिमम नंबर किती भेटल, ऑब्वियस की नाही, मॅक्सिमम नंबर किती भेटेल 3. मग 4 करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, इथं 4 घ्यावं लागेल की नाही. या तिघांच्या ऍडिशन मधून मॅक्सिमम नंबर किती येतो 7. बोला रे, 4 प्लस 2 6, 6 प्लस 1 7, म्हणजे 7 पर्यंतच आपण याच्यातून लिहू शकतो. मग 8 लिहिण्यासाठी आपल्याकडे आहे का नाही, मग काय करावं लागेल, याच्या पुढे डिजिट ऍड केलं 8. या चौघांची ऍडिशन किती आहे 15. कशी काढली, सोपा हिशोब आहे, 8 मल्टिप्लाइड बाय 2 किती 16, म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन किती 15, 16 मायनस 1. आता 16 च्या पुढचा नंबर किती आहे सांगा 32. मग यांची ऍडिशन किती असणार आहे 32 मायनस 1, म्हणजे किती 31. आता ह्या सगळ्यांची जर मी तुम्हाला ऍडिशन विचारली, इथं कोणाला 64, मग हा 64 आहे, मग या सगळ्यांची ऍडिशन किती असणार 63. कळलं नक्की, या गोष्टी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग आता मला काय करायचंय बघा, कोण लिहायचंय 35. 35 कसा लिहिता येईल सांगा, 32 32 अधिक 2 34 अधिक 1 35, 32 प्लस 2 प्लस 1, बाकी सगळ्या ठिकाणी कोण टाकला मी 0. हा कोणाचा इक्विव्हॅलंट आला सांगा 35. आणि मग नंबर लिहिल्याच्या शेवटी आपण त्याच्या खाली काय लिहितो 2. 2 म्हणजे हा कोणता नंबर झाला बायनरी. नंबरचं कन्व्हर्जन कळलंय का पटकन सांगा. डेसिमलचं बायनरी मध्ये कळलेलं असेल तर मला तुम्हाला एक्झाम्पल द्यायला. ऑनलाईन ए बाळांनो देऊ एक्झाम्पल. चला रबुक असेल तर रबुक काढा, मी तुम्हाला काय करतो उद्या थोडेसे कन्सेप्ट लिहून देईल वाटलं असतं. ठीक आहे, चला आता मला काय करायचंय, मी तुम्हाला 2-3 नंबर देतो, त्या 2-3 नंबरला मला रिप्रेझेंट करून दाखवा. ठीक आहे, चला पहिला नंबर घेतला 19 विथ बेस 10. कन्व्हर्जन कशाचं करायचं कळतंय का, कशाचं, डेसिमल नंबर इज टू बी कन्व्हर्टेड इनटू बायनरी. ठीक आहे, मी लिहून दिलं आत्ता, वाटलं सर हे फक्त तुम्हाला कळलंय का हे आपण समजून घेण्यासाठी करू. एक नंबर घ्या 19, मी तुम्हाला सांगतो नंतर एक एक आन्सर सांगा. नेक्स्ट घेतला बाळांनो 27, नेक्स्ट घेतला 43 आणि नेक्स्ट घेतलाय 57. चला एवढे 4 बघूत मग पुढे जाऊत आपण. चला सगळ्यात पहिले कोण घेतला 19. मी काय करतो बाळांनो, या ठिकाणी जे पोझिशनल वेट असतील हे पोझिशनल वेट थोडेसे लिहून ठेवतो म्हणजे आपल्याला सोपं पडेल. ठीक आहे, या ठिकाणी आपण लिहिलं 1 2 4 8 16
32 64 नाही लागणार आपल्याला. ठीक आहे, चला मग या ठिकाणी सगळ्यात पहिले कोण आलाय 19. 19चा इक्विव्हॅलेंट काय असेल बघा 16 + 2 18 + 1 19 आलाय नक्की. म्हणजे हा 0 नाही लिहिला तरी चालेल सुरुवातीचा 10011 हा कशाचा इक्विव्हॅलेंट आहे 19चा. आला असेल तुमचं तर करेक्ट आहे. नेक्स्ट कोण आहे 27. 27 साठी काय करावं लागेल बघा 16 + 8 किती आला 24. 24 + 2 26 26 + 1 किती आला 27. म्हणजे या ठिकाणी काय आलाय 11011. परत मी सांगतोय हे इनिशियल 0 या ठिकाणी नाही लिहिले तरी चालतील. आता नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला 43. 43चा इक्विव्हॅलेंट काढण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले 32 घ्यावं लागेल. 32 + 16 जर केलं 32 + 16 तर त्याची व्हॅल्यू किती येते बाळांनो 48. लक्ष द्या 48 आपल्यापेक्षा मोठा आहे की नाही. मग आपल्याला 16 घ्यायचं नाही तिथं 0 लिहित चला. मी तुम्हाला सांगतो कसं कसं करायचंय. बरं मग आता आपलं 32 आता 32 + 8 किती आला 40. 40 आहे का आपल्याकडं 40 हा छोटा आहे की नाही. हा चला मग या 8च्या खाली 1 लिहिला. परत काय करावं लागेल सांगा 32 + 8 40 40 + 2 42 आणि 42 + 1 किती आला 43. बघा व्यवस्थित बघा 32 + 8 + 2 + 1 किती आला या ठिकाणी व्हॅल्यू आपली 43. नेक्स्ट कोण आहे 57. 57 साठी काय करावं लागेल 32 + 16 किती आला सांगा. या दोघांची ऍडिशन किती आली 48. 48 + 8 किती आला 56 आणि 56 मध्ये आता 1 राहिला फक्त. या ठिकाणी आपण 1 टाकलं बाकी ठिकाणी कोण टाकलं 0. सो आन्सर आपलं 111001 आले ते आन्सर. ठीक आहे. सो सगळ्यांनी काय करा हे आन्सर काय करा टॅली करा. आता हे झाल्यानंतर बाळांनो तुम्हाला होमवर्क साठी सुद्धा एक्झाम्पल देतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल देतो. थोडेसे मोठे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमच्या काय होईल बाळांनो ही नंबर सिस्टीम थोडी अजून लक्षात येईल. घ्या 135 विथ बेस 10 याचं कन्व्हर्जन करायचं आहे आपल्याला बायनरी मध्ये. बघा लक्षात घ्या हे कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याकडे अजूनही वेज आहेत. आपल्याला त्यावेळी कन्व्हर्जन करायचंय. आपण हे सगळं कशासाठी बघतोय की तुम्ही थोडेसे फॅमिलियर झाले पाहिजेत डेसिमल आणि बायनरी बरोबर. त्यासाठी हे सगळं चाललंय आपलं. अजून नेक्स्ट एक्झाम्पल घ्या बाळांनो 173 विथ बेस 10 याचं कन्व्हर्जन परत आपल्याला बायनरी मध्ये करायचंय. त्याच्यानंतर घेतला 75 विथ बेस 10 याचं कन्व्हर्जन बेस 2 मध्ये करायचंय बायनरी मध्ये करायचंय. त्याच्यानंतर घेतलं मी 61 विथ बेस 10 याचं कन्व्हर्जन आपल्याला बायनरीत करायचंय. आणि अजून एक घ्या लास्ट वाला 5 एक्झाम्पल देऊत आपण. ठीक आहे. या ठिकाणी घेतला मी 93 विथ बेस 10 आणि याचं पण कन्व्हर्जन कशात करायचंय बायनरी मध्ये. काही जरी झालं तरी एवढे कन्व्हर्जन मात्र नक्की करा. आणि घरी गेल्यानंतर तुम्हाला अजून एक टास्क आहे तो म्हणजे काय डेसिमल मधले 0 पासून ते 15 पर्यंतचे जे नंबर आहेत 0 1 2 3 4 5 असं 15 पर्यंत या सगळ्या नंबरचं हे नंबर लिहायचे आणि या नंबर समोर कोणता तुम्हाला लिहायचा आहे चार्ट बायनरीचा. एवढं मात्र करा. हा चार्ट आपल्याला महत्वाचा आहे. एकदा तुम्हाला हा जर चार्ट व्यवस्थित जमला तुम्ही जर ह्या चार्ट बरोबर फॅमिलियर झाले तर तुम्हाला डीटी मध्ये कुठल्याही पॉइंट मध्ये अडचण येणार नाही. कळले नक्की. ऑनलाईन काही डाऊट आहे बाळांनो. जे काही टॉपिक झालंय त्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारा. ऑनलाईन कळले नक्की बाळांनो. ऑनलाईन ए बाळांनो बोला पटपट पटपट नक्की कळलंय कन्सेप्ट. चला लक्षात घ्या डीटी सब्जेक्टच असे बाळांनो. लेक्चर सुरू केल्यानंतर असं वाटतं आता 10-15 मिनिटं झालेले असतील. वेळ झालाय 1.25 तास. जवळपास 1 तास 15 मिनिटं लेक्चर झाले पण लेक्चर 1.25 तास झालेलं कधी वाटणार नाही कारण की डीटी हा सब्जेक्टच एवढा इंटरेस्टिंग. ठीक आहे. अजून एक लक्षात घ्या ज्यावेळेला आता हे करताल उद्याचं पण लेक्चर आपलं ह्याच टायमिंगला होईल. ठीक आहे. आता लेक्चर झाल्यानंतर जे रेकॉर्डेड सेशन्स असतील डेमोचे हे मी तुम्हाला युट्यूबवर पण टाकणार आहे. ठीक आहे. युट्यूबवर अजून सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी नोटिफिकेशन येतील. कॅलेंडर आलं किंवा नंतर काहीतरी स्कीम मध्ये चेंज झाला तर प्रत्येक वेळेला मी लाईव्ह मध्ये तर सांगल पण त्याचबरोबर तुम्हाला युट्यूबवर जो आपला चॅनल आहे लक्षात घ्या कोणता एरो कम्प्युटर अकॅडमी नावाचा युट्यूब चॅनल आहे. एरो कम्प्युटर अकॅडमी. फक्त काय करून ठेवा बाळांनो त्याला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. कशासाठी जर कुठलंही नोटिफिकेशन आलं म्हणजे फॉर एक्झाम्पल रिझल्टची लिंक आली का प्रत्येक वेळेला मला लेक्चर मध्ये सांगणं पॉसिबल होत नाही. कधी कधी वेळ लागतो कधी कधी सुट्टी असते काही असेल तर त्यावेळेला शॉर्ट्स मध्ये किंवा कुठल्याही फॉर्म मध्ये मी तुम्हाला एरो कम्प्युटर अकॅडमी नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी तुम्हाला पोस्ट टाकून देईल. ठीक आहे. त्याला एकतर पहिले काय करून ठेवा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन असतं जेणेकरून काय होईल तुम्हाला ज्या काही नोटिफिकेशन्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला कळतील. कळले नक्की. उद्या परत सकाळी 10 वाजता आपलं लेक्चर स्टार्ट होईल. ठीक आहे. थांबायचं ऑनलाईन. चलो बाय बाय स्टुडंट्स. सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.